तर या सगळ्या संदर्भात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तिथल्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला जाऊयात सुरेंद्र अकोडे आमचे अमरावतीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेंद्र, अशा पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळतात। अमरावतीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतं? निश्चित खरं तर यापूर्वीच सरकारने एक संकेत दिले होते की पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते वाढू शकतात आणि आखाती देशाच्या तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते सकाळपासून वाढले आहेत। आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान हा जो आकडा जो आहे तो पेट्रोल भाव वाढल्याचा सर्वांना माहिती पडला। एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीमध्ये 105 रुपये पेट्रोलचे भाव होते, त्यात 105 वरून 108 रुपयावर गेले। तर डिझेल जे आहे ते 91 रुपये प्रति लिटर होता, ते आता 94 रुपयावर गेलं। नेमकं या बाबत आपण सामान्य नागरिकांची नेमका काय प्रतिक्रिया ते देखील आपल्याला जाणून घेऊ। माझ्यासोबत ते सर्वसामान्य नागरिक आहेत। काय सांगाल या पद्धतीनं की पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते अखेर वाढलेले आहेत? ही सर्वसामान्य लोकांच्या खिशाला खात्री आहे। सरकारने यापूर्वीच आश्वासन दिलेलं होतं की पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती वाढणार नाहीत, त्याचा बोजा सामान्य नागरिकांवर पडणार नाही। परंतु सरकार या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेलं आहे। सरकारने युद्धाच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्याचा सर्व भार हा सर्वसामान्यांवर लादलेला आहे। आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले म्हणजे ट्रान्सपोर्टचे भाव वाढतील आणि किंबहुना जो महागाईचा भडका उडाला आहे त्यात आणखी तेल ओतल्याचं काम ही सरकार करत आहे। हे सरकारचं संपूर्णपणे अपयश आहे। निश्चितच महागाईचा भर जो आहे तो वाढलाय, त्यामुळे सर्वसामान्यांचा फटका देखील बसणार आहे। काय वाटतं तुम्हाला सकाळपासून पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत अमरावतीमध्ये सगळ्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, काय पेट्रोल वाढल्या कारणाने इतका तसंच मानसिक त्रास झालेला आहे। आणि या उन्हाच्या याच्यात आपण जसंही पेट्रोल भरतो त्यातही आपल्याला पेट्रोल कमी देतात आणि एक तर महागाई वाढली आणि ट्रान्सपोर्ट वाढला त्याच्यानं, आणि जो रेट आपला वाढला आहे प्रत्येक भाजीपाल्यापासून तर जे काय आपण सामान शिफ्टिंग करतो ते काही सगळ्या गोष्टीत आपला रेट वाढलेला आहे। आता आमचा टेम्पोचं काम आहे आणि त्या कारणाने सगळं भाडं वगैरे वाढलेलं आहे। आता जे नागरिक आहे ते आपल्याला तेवढं भाडं आता देत नाही, एका दमानं वाढली तर ते आपल्याला कुठं परवडणार आहे या गोष्टी। निश्चित कल्याणी पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं खरंच तर सर्वसामान्य खिशाला कात्री बसलेली आहे आणि पेट्रोल डिझेलच्या भावामुळे इतरही गरजेच्या ज्या वस्तू आहेत, ते किराणा असो तर कुठल्या गरजेच्या वस्तू असो, अत्यावश्यक वस्तू आहे, त्या सगळ्या वस्तूंचे भाव देखील या ठिकाणी वाढले असल्या कारणानं सर्वसामान्यांमध्ये एक संतापाचं वातावरण जे कल्याणी या ठिकाणी आहे। नक्कीच सुरेंद्र, त्यामुळे संताप पाहायला मिळतोय। सरकारने या सगळ्या बाबतीत काहीतरी पाऊल उचललं पाहिजे अशी मागणी केली जाते।